नमस्कार मंडळी, मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळी आज्ञाला स्कूलमध्ये सोडून तिथूनच मी मार्केटला गेली आणि येताना कोलंबी आणि भाजी घेऊन आली। तर घरी आल्या आल्या पटकन फ्रेश झाली आणि लगेचच कोलंबी साफ करून तिला मॅरिनेट करून ठेवली। आज कोलंबीची बिर्याणी करायची होती म्हणून जवळजवळ 1 किलो कोलंबी आणली आणि मॅरिनेट करून तिला फ्रीज मध्ये स्टोअर केली। कारण बिर्याणी करायला बराच वेळ होता आणि मार्केटमधून ज्या भाज्या आणल्या होत्या त्या मला पहिले साफ करून ठेवायच्या होत्या। तर ज्या भाज्या धुवून घ्यायच्या होत्या त्या धुवून ठेवल्या आणि बाकीच्या भाज्या मी फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवल्या। तर भाज्या साफ करता करता बराच वेळ गेला आणि त्याच्यानंतर मी बिर्याणी करायला घेतली। जेव्हा कधी मला बिर्याणी करायची असते त्याचं प्रिपरेशन मी आधीच करून ठेवते आणि जेवणाची वेळ येईल त्याच्या 1 तास आधी मी त्याची फोडणी करते आणि नंतर मग दम देत ठेवते। कारण बिर्याणी ही गरमागरमच खूप छान लागते, त्यामुळे मी ती करून ठेवत नाही। ज्यावेळी खायची वेळ येईल त्यावेळेस ती मी करायला घेते। त्या कोलंबी बिर्याणीची संपूर्ण रेसिपी आपल्या नीता किचनवर अपलोड केलेली आहे। जर कोणाला याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या नीता किचनला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता। तर चला मंडळी, आपली कोलंबी बिर्याणी रेडी आहे आणि आपला इथे मिनी ब्लॉग पण संपलेला आहे।